नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हृदयविकारासाठी सहाय्यकारी आयुर्वेदिक चिकित्सा। आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबागचे मेडिकल ऑपरेशन हेड आणि तज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। हृदयरोग किंवा ब्लॉकेजेस म्हटलं की एंजियोप्लास्टी किंवा बायपास करावी लागणार असा विचार प्रथम डोक्यात येतो आणि ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही का या विचाराने हृदय रुग्ण आणि त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्ती हे चिंतेत जातात। तर मंडळी, चिंता करू नका, ब्लॉकेजेसवर नैसर्गिकरित्या मात करून कसं तुम्ही हार्ट अटॅकच्या भीतीपासून ऑपरेशनच्या भीतीपासून दूर राहू शकता याच विषयी आज आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मग विषयाला सुरुवात करूया। तर डॉक्टर, माधवबाग हे ब्लॉकेजेस सारख्या गंभीर आजारावर आयुर्वेदिक नॉन सर्जिकल पद्धतीने उपचार करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे। तर नेमकी ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट काय आहे याविषयी सविस्तर मध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा। खरं आहे, माधवबाग मध्ये जे काही उपचार केले जातात त्या उपचारातून एंजियोग्राफी नंतर जे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आढळून आलेले आहेत, या ब्लॉकेजेसवरती कुठलीही चिरफाड न करता, कुठलंही ऑपरेशन न करता आपल्याला यशस्वीपणे मात करता येते। आणि हे करत असताना फक्त 90 दिवसाचा कालावधी आपल्याला पुरेसा असतो। या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये एखादा रुग्ण ब्लॉकेजेस सारख्या गंभीर आजारावरती यशस्वीपणे मात करू शकतो। आता हे ब्लॉकेजेसवरती हे नॉन सर्जिकल कशा पद्धतीने शक्य आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला समजून घेतलं पाहिजे की ब्लॉकेजेस हे जीवनशैलीशी रिलेटेड आजार आहे आणि या ब्लॉकेजेसवरती जर खऱ्या अर्थाने आपल्याला उपचार करायचे असतील तर ते जीवनशैलीच्या बदलातूनच करावे लागतील। आणि त्याच्यासाठी आहार म्हणा, व्यायाम म्हणा, ताणतणाव या सगळ्याचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर या ब्लॉकेजेस सारख्या आजारावरती कुठलंही ऑपरेशन आपल्याला करायची बिलकुल आवश्यकता नाही। आता बऱ्याच वेळेला एंजियोप्लास्टी म्हणजे स्टेंट टाकणं किंवा बायपास म्हणजे ओपन हार्ट सर्जरी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया ब्लॉकेजेस सारख्या आजारावरती केल्या जातात। आता या शस्त्रक्रियेनंतर शरीरात काय घडतं हे थोडंसं समजून घेतलं तर आपल्यालाही कळेल की खरंच ब्लॉकेजेस सारख्या आजारावरती शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे का। तर ही एंजियोप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरातले ब्लॉकेजेस हे तिथल्या तिथेच असतात। या शस्त्रक्रियेनंतर फक्त रुग्णाच्या हृदयाच्या मांसपेशींना होत असलेला रक्तपुरवठा सुधारून दिला जातो। म्हणजेच काय, ऑपरेशन करून ब्लॉकेजेस काढले जात नाहीत तर रक्तपुरवठा सुधारून दिला जातो। आणि हा रक्तपुरवठा आपल्याला ऑपरेशन, कुठली शस्त्रक्रिया न करता सुद्धा सुधारता येतो। हे माधवबागच्या आजवरच्या उपचारांनी सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्लॉकेजेस असतील किंवा तुमच्या नातेवाईकांना ब्लॉकेजेस असतील तर शस्त्रक्रिया करायच्या अगोदर एकदा तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन विदाऊट ऑपरेशन कुठलीही शस्त्रक्रिया न करता नैसर्गिकरित्या आपण या ब्लॉकेजेसवरती मात करू शकतो का हे तपासून घेणं गरजेचं आहे, कारण ब्लॉकेजेससाठी आता शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही। अगदीच डॉक्टर, म्हणजे आयुर्वेदाला घेऊन माधवबागची व्याख्या थोडी विशेष आहे। इथे आयुर्वेद फक्त जडीबुटीसाठी मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नोस्टिक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलं आहे। विशेष अशी पंचसूत्री चिकित्सा तयार करण्यात आली आहे ज्याचा 10 लाखांहून अधिक हृदयरुग्णांनी लाभ घेतलेला आहे आणि आपले ऑपरेशन टाळण्यात यश मिळवलं आहे। या नॉन सर्जिकल चिकित्सेविषयी माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या। जर तुम्ही आत्ताच मिस कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतलीत तर 650 रुपयांचं हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे फक्त 350 रुपयामध्ये। तर आत्ताच मिस्ड कॉल द्या, नंबर आहे 0224893233 या क्रमांकावर। तर डॉक्टर, ज्यांना ब्लॉकेजेस आहे त्यांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता तर असतेच, पण ते सोडून अजून असे कोणते कोणते आजार आहेत ज्यामध्ये त्यांना हार्ट अटॅकचा धोका असू शकतो आणि तो प्रिव्हेंट करण्यासाठी त्यांनी माधवबागमध्ये ट्रीटमेंट घ्यायला हवी? कसं आहे की हार्ट अटॅक येण्यासाठी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस असलंच पाहिजे असं जरुरी नाही आहे। कारण हार्ट अटॅक हा मुळातच हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनल्या कारणाने हार्ट अटॅक येत असतो। त्यामुळे रक्ताची गुठळी जे आजार किंवा जे कारणं घडवू शकतील त्या सगळ्या कारणांनी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हार्ट अटॅक सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकतो। म्हणजेच कसं, एखाद्याचं वजन वाढत चाललेलं आहे आणि वाढलेल्या वजनामुळे शरीरात
शरीरातल्या रक्तवाहिन्या कमजोर व्हायला लागल्या आणि या अशा कमजोर रक्तवाहिनीमध्ये जर रक्ताची गुठळी बनली तर वजन वाढलेल्या व्यक्तीमध्ये ब्लॉकेजेस नसताना सुद्धा हार्ट अटॅक सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या रक्तवाहिनीला खराब करणाऱ्या आजारांमध्ये जसं आपण लठ्ठपणा बघितला तसा सगळ्यात मोठा आणि प्रमुख आजार तो म्हणजे डायबिटीज. या डायबिटीजमध्ये रक्तवाहिनीमध्ये वाढत जाणारी साखर रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी करायला लागते आणि रक्तवाहिन्या आतून डॅमेज व्हायला लागतात. त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी बनायची शक्यता वाढायला लागते. तसंच उच्च रक्तदाब म्हणा, शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वाढणं, टॉक्सिन्स वाढणं, थायरॉइड असलेले व्यक्ती, ज्यांना ताणतणाव आहे, ज्यांच्या रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे, अशा सगळ्या ह्या व्यक्तींच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या कमजोर व्हायला लागतात. रक्तवाहिन्या कमजोर झाल्या की त्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी बनायची संभावना वाढायला लागते आणि एकदा का रक्ताची गुठळी बनली की हार्ट अटॅक सारखी परिस्थिती उत्पन्न होते. त्यामुळे आपण अशी बरीच उदाहरणं बघितलीत की यंग लोक दिसायला फिट असतात, जिममध्ये जाऊन रोज व्यायाम करत असतात, त्यांना कुठलाही आजार नसतो, अशा व्यक्तींना सुद्धा हार्ट अटॅक आल्याची बरीचशी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. त्यामुळे असं एखाद्या व्यक्तीला डोळ्यांनी बघून आपल्याला सांगता येत नाही. त्याच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांची हेल्थ कशी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि हे जर समजून घेतलं तर निश्चितपणे आपण हार्ट अटॅकला यशस्वीपणे रोखू शकणार आहोत. त्यामुळे जे व्यक्ती रिस्कमध्ये आहेत, ज्यांची जीवनशैली चुकीची आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला हार्ट अटॅकचा धोका आहे. हार्ट अटॅक येण्यासाठी फक्त ब्लॉकेजेसच असणं गरजेचं नाहीये. बरोबर. तर म्हणजे सगळ्यांनाच हार्ट अटॅकचा धोका असतो असं नाही, पण काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. ते बोलतात ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तसं डॉक्टरांनी आपल्याला जसं की सांगितलं, हळूहळू वाढणारी रक्तातली साखर, अनियंत्रित बीपी, वाढलेलं वजन व कोलेस्ट्रॉल असे सर्व काही आजार हार्ट अटॅकसारखी गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. याच्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्या आजाराचे गांभीर्य ओळखण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या कराव्यात, कोणती ट्रीटमेंट योग्य राहील याविषयी अधिक माहिती माधोबागच्या तज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या. जर तुम्ही आत्ताच मिस्ड कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर 650 रुपयांचं हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला मिळणार आहे फक्त 350 रुपयामध्ये. तर आत्ताच मिस्ड कॉल द्या 0224893233 या क्रमांकावर. तर डॉक्टर, बरेच जणांना हृदयरोग, त्याचबरोबर ब्लड प्रेशर, डायबिटीज असे अनेक आजार एका वेळेला येतात. तर ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आजारांवर नेमकं माधोबाग कशा पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतं? ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात ब्लॉकेजेस निर्माण होतात त्यावेळी साहजिकच वेगवेगळ्या आजारांची परिणिती म्हणून ब्लॉकेजेस निर्माण झालेले असतात. म्हणजे बऱ्याच अंशी साधारण 70-80% लोकांना ऑलरेडी ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झालेला असतो, त्यांचं वजन जास्त असतं, बऱ्याच लोकांना डायबिटीस ऑलरेडी असतो आणि पुढे जाऊन या सगळ्या आजारांची पुढे जाऊन परिणिती म्हणून हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबीरूपी अडथळे निर्माण होणं म्हणजेच ब्लॉकेजेस निर्माण होणं असा झालेला असतो. आणि असा रुग्ण ट्रीट करत असताना ब्लॉकेजेस सोबतच हे जे काही रिस्क फॅक्टर आहेत, हे जे काही धोक्याचे घटक आहेत, यांना सुद्धा शरीरातून बाहेर काढून टाकणं क्रमप्राप्त असतं आणि माधवबागचे उपचार या सगळ्यांवरती काम करत असतात. आणि हे उपचार देत असताना जसं मी उल्लेख केला, आहाराचं योग्य व्यवस्थापन करणं, त्याचा एक्सरसाइज प्लॅन बनवून देणं, ताणतणावाचं व्यवस्थित नियोजन करून देणं आणि याच्या जोडीला जी आयुर्वेदात 5000 वर्षापूर्वी सांगितलेली पंचकर्म चिकित्सा च्या माध्यमातून संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार करून घेणं, या सगळ्याचा जेव्हा एकत्रित उपचार पद्धती आपण त्या रुग्णावरती करायला लागतो त्यावेळी ब्लॉकेजेस सोबतच त्यांच्या शरीरात असलेला डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशरचा त्रास म्हणा, थायरॉइड सारखी समस्या, वाढलेलं वजन, कोलेस्ट्रॉल या सगळ्या त्रासांमधून आपल्याला रुग्ण यशस्वीरित्या बाहेर पडताना दिसून येतो. नक्कीच डॉक्टर. तर डॉक्टर, अशी कोणती महत्त्वाची कारणं आहेत की ज्याच्यामुळे जेव्हा त्यांना ब्लॉकेजेस सारखा गंभीर आजार असेल त्यावेळेला त्यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला हवी? कसं आहे की ब्लॉकेजेस सारखा आजार गंभीर आहे आणि बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की मी शस्त्रक्रियेकडे जाऊ की नैसर्गिकरित्या आयुर्वेदाची मदत घेऊ. इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जसं आता आपण या कार्यक्रमात बघितलं, शस्त्रक्रियेमध्ये ब्लॉकेजेस काढले जात नाहीत तर ते रक्तवाहिनीत तिथेच दाबून ठेवले जातात आणि रक्तपुरवठा वाढवायची व्यवस्था आयदर एखादा स्टेंट टाकून किंवा पर्यायी रक्तवाहिनी हृदयात जोडून निर्माण केलेली असते. त्यामुळे एवढी मोठी खर्चिक आपण शस्त्रक्रिया केल्यानंतर ब्लॉकेजेस शरीरातच राहणार
जाणार असतात हे सगळ्यात आधी आपण समजून घेतलं पाहिजे. या उलट ज्यावेळी आम्ही माधवबागमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने रुग्णांवरती उपचार करतो त्यावेळी आम्हाला असं आढळून आलेलं आहे 90 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारण 30 ते 60% त्या व्यक्तीच्या हृदयातले ब्लॉकेजेस हे यशस्वीपणे कमी झालेले आहेत. त्यामुळे ब्लॉकेजेस जर कमी करायचे असतील, त्याचं पर्सेंटेज कमी करायचे असतील, तर आपल्याला जीवनशैलीत योग्य बदल करून आयुर्वेदाची कास धरणं खूपच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जसं मी सतत उल्लेख करतोय की हा जीवनशैलीशी रिलेटेड आजार आहे, त्यामुळे या आजारातून आता मी ऑपरेशन करून बाहेर पडलोय ही तात्कालिक इम्प्रूव्हमेंट किंवा तात्कालिक मी काम केलेलं आहे, पण पुढे जाऊन परत ब्लॉकेजेस बनलेली भरपूर उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत. म्हणजे बायपास करून घेतल्यानंतर, एन्जिओप्लास्टी करून घेतल्यानंतर 2 ते 3 वर्षांनी रिस्टेनॉसिसची बरीचशी उदाहरणं असतात. त्यामुळे परत ब्लॉकेजेस निर्माण होऊ नयेत याच्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल त्या व्यक्तीने करणं गरजेचं आहे. आणि आयुर्वेदिक पद्धतीने ज्यावेळी आपण जीवनशैलीत योग्य बदल करतो, माधवबागची उपचार पद्धती अंगीकारतो, त्यावेळी साहजिकच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपण करत असतो आणि त्याची परिणती म्हणून जे काही रिझल्ट्स आपल्याला मिळालेले असतात हे शाश्वत आणि लॉंग टर्म प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला दिसून येत असतात. तिसरा महत्त्वाचा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात असतो की हे उपचार केल्यानंतर माझा सर्व्हायवल रेट, म्हणजे मला हार्ट अटॅक येऊन मृत्यू व्हायचे चान्सेस माझे नक्की कमी होणार आहेत का? हे जर आपण तपासलं तर एन्जिओप्लास्टी केल्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये हा सर्व्हायवल रेट हा फक्त 90% असतो. म्हणजे 100 पैकी 10 लोकांचा 3 वर्षात मृत्यू व्हायचे रिसर्चेस आहेत. इशेमिया ट्रायल सुद्धा असंच आपल्याला सांगतं. पण ज्यावेळी माधवबागमध्ये आलेल्या रुग्णांना, ज्यांनी माधवबागची विना शस्त्रक्रिया उपचार पद्धती केली, त्यांनी आयुर्वेदिक उपचार घेतले, अशा रुग्णांमध्ये ज्यावेळी आम्ही 3 वर्षाचा सर्व्हायवल स्टडी केला त्यावेळी आम्हाला हे दिसून आलं की या 3 वर्षामध्ये 95% लोक हे ठणठणीत आहेत आयुर्वेदिक उपचार घेऊन कुठलीही शस्त्रक्रिया न करता. त्यामुळे आयुर्वेदिक उपचार सुद्धा तितकेच चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे या कंडिशनमध्ये उपयोगी ठरताना दिसून येत आहेत. सोबत शरीरातून ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि लॉंग टर्म रिझल्ट्स आपल्याला मिळणार असतील तर प्रत्येक व्यक्तीने एकदा ऑपरेशन करण्यापूर्वी सेकंड ओपिनियन म्हणून आयुर्वेदिक पद्धतीने ब्लॉकेजेस सारख्या आजारावरती मात करता येऊ शकते का, तुमच्या बाबतीत ते कसं घडू शकतं याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावे, जेणेकरून तुम्ही शस्त्रक्रिया टाळू शकता, शस्त्रक्रियेसाठी जो खर्च होत असतो त्याच्यापासून सुद्धा स्वतःला वाचू शकता. खरंय. तर हार्ट अटॅक संबंधी आजारावर ट्रीटमेंट करण्यासाठी लाखो पैसे खर्च होतात आणि परिणामतः त्रास हा काही प्रमाणातच तसाच असल्याचा मात्र दिसून येतो. तर माधवबागमध्ये फक्त आजाराविषयीच नाही तर रुग्णांची आर्थिक बाजूचा देखील विचार केला गेला आहे. रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येता कामा नयेत म्हणून सोयीस्कर दरात ट्रीटमेंट किंवा EMI आरोग्य फायनान्स सारख्या सोयी माधवबागच्या प्रत्येक क्लिनिकमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. माधवबागचे क्लिनिक्स फक्त महाराष्ट्रातच नाही तर UP, MP, गुजरात, गोवा, कर्नाटक, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये उपलब्ध आहेत. तर येथील डॉक्टरांची भेट घ्या, योग्य मार्गदर्शन घ्या. तुमच्या घराजवळील माधवबाग क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेण्यासाठी आत्ताच स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर आत्ताच मिस्ड कॉल द्या 022489323323 या क्रमांकावर. तर डॉक्टर, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हृदयरोग, ब्लॉकेजेस, ब्लड प्रेशर हे सगळे जे होतात ते आपली दिनचर्या चुकीची असल्यामुळे, जसं की तुम्ही आत्ताच म्हणालात, तर आपल्या प्रेक्षकांनी नेमकं आपलं डेली रुटीन आहार कसा फॉलो करावा? खरं आहे की हे आजारच जीवनशैलीचे आहेत. त्यामुळे आपण जो आहार घेत असतो, आपण जसं वागत असतो, आपल्या शरीरावरती ताणतणावाचा इम्पॅक्ट होत असतो आणि परिणामी हे सगळे आजार डोकं वर काढायला लागतात. या आजारातून बाहेर पडायचं असेल आणि भविष्यातला हृदयरोग, भविष्यातले ब्लॉकेजेस, भविष्यात येऊ घातलेला हार्ट अटॅक जर टाळायचा असेल तर आपल्याला आहारात योग्य बदल करणं गरजेचं आहे. आणि याच्यासाठी वेगवेगळे आहारातले बदल करता येणं सोपं जावं यासाठी माधवबागने वेगवेगळ्या प्रकारचे डाएट बॉक्सेस विकसित केलेले आहेत. म्हणजेच 1 महिन्याचं एका व्यक्तीचं पूर्ण राशन आम्ही रुग्णांना प्रोव्हाइड करत असतो. डायबेटिक रुग्णांसाठी प्रमेय नावाचा डाएट बॉक्स आपण बनवलेला आहे. ज्यांचं वजन वाढलेलं आहे, ज्यांचं थायरॉईड जास्त आहे अशा व्यक्तींसाठी स्वास्थ्यम, ज्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहत नाहीये अशा व्यक्तींसाठी गो BP नावाचा डाएट किट,
आणि ज्यांना त्यांच्या हृदयातले ब्लॉकेजेस काढून टाकायचे आहेत अशा व्यक्तींसाठी रिव्हर्स नावाचा डाएट किटच आम्ही बनवला आहे, जेणेकरून 100% तुम्हाला तुमचा आहार मॅनेज करता येणं सोपं व्हावं आणि या सगळ्या गंभीर आजारातून अगदी कमीत कमी वेळात तुम्हाला यशस्वीपणे बाहेर पडता यावं. अगदी. तर जसं की आता डॉक्टरांनी सांगितलं, माधवबागने संशोधन करून आजारानुसार कस्टमाइज्ड डाएट बॉक्स तयार केलेले आहेत. तुम्ही तुमच्या आजारानुसार कोणत्या डाएट बॉक्सच्या मदतीने तुमच्या आजारावर विजय मिळवू शकता हे डॉक्टरांकडून नक्की जाणून घ्या. तसंच फक्त इतक्यावरच न थांबता माधवबागने रुग्णांची जीवनशैली नियमित व्हावी याकरिता MIB पल्स नावाचा ॲप देखील तयार केलेला आहे, ज्यामध्ये 450हून अधिक डॉक्टरांचं डाएट मार्गदर्शन, पाककृती व्हिडिओज, योग, ध्यान, धारणा, एक्सरसाइज, निरंतर देखरेख आणि आजारांविषयी माहिती असलेले हजारांहून अधिक व्हिडिओज आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आजार नियंत्रणात ठेवू शकता. तर आजच प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे ॲप डाउनलोड करा. इथे एक छोटासा ब्रेक आपण घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत माधवबागचे तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर. त्यांच्यासोबत आपण चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, माधवबागच्या क्लिनिकमध्ये जी आयुर्वेदिक नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होते, तर ती एक्झॅक्टली काय आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. नॉन सर्जिकल आयुर्वेदिक ट्रीटमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आयुर्वेदात सांगितलेली पंचकर्म उपचार पद्धती आणि त्याच्या जोडीला लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी आयुर्वेदात दिनचर्या आणि ऋतुचर्या म्हणजे एखाद्या व्यक्तींनी ऋतूनुसार दिवस कसा घालवावा हे आयुर्वेदात ऑलरेडी फ्रेम करून दिलेलं आहे. कुठला आहार घ्यावा, रात्रीचर्या कशी असली पाहिजे, रात्री किती वाजता झोपलं पाहिजे, सकाळी किती वाजता उठलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी आपला दिनक्रम ठरवून दिलेला आहे. हा जेव्हा एखादा आजारी व्यक्ती हा दिनक्रम फॉलो करायला लागतो, लाईफस्टाईलमध्ये योग्य बदल करतो, एक्सरसाइज रोज करायला लागतो, तर त्याचे पॉझिटिव्ह परिणाम शरीरामध्ये दिसायला लागतात. आणि हीच आयुर्वेदाची देण माधवबागने संपूर्ण हृदय शुद्धीकरण नावाच्या चिकित्सा पद्धतीमध्ये विकसित केलेली आहे. आणि या चिकित्सा पद्धतीमध्ये पंचकर्म उपचार पद्धती, त्याच्या जोडीला जसं मी आता उल्लेख केला वेगवेगळे प्रकारचे डाएट बॉक्सेस, त्याच्याच जोडीला रुग्णाने रोज सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे, याच्यासाठी व्यायाम रुग्णाला करता येणं सोपं जावं अशा वेगवेगळ्या पद्धती आपण अंगीकारत असतो. त्याच्या जोडीला ताणतणाव व्यवस्थापन कसं रुग्ण चांगल्या पद्धतीने करू शकतो याच्या सगळ्याची सांगड आपण घातलेली असते. आणि परिणामी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये रुग्णांमध्ये कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त सुधारणा आपल्याला दिसून येते. नक्कीच. तर माधवबागच्या या नॉन सर्जिकल पंचसूत्री ट्रीटमेंटच्या मदतीने आपल्या हृदयरोग, BP, डायबिटीज, ब्लॉकेजेस यांसारख्या आजारांवर मात करून त्याच संदर्भातील औषधं बंद करण्यात यश मिळवलेल्या आनंदी रुग्णाचं मनोगत आपण ऐकूया. मैं CH मिश्रा, उम्र 63 ईयर्स, मीरा रोड में रहता हूँ. 4 महीने के पहले मुझे मेरे हार्ट में प्रॉब्लम हुआ. डॉक्टरों ने कहा ECG करके कि आपको हार्ट का प्रॉब्लम है और आप जो है बड़े हॉस्पिटल में जाके बताइए. मैं बड़े हॉस्पिटल में गया तो एंजियोग्राफी की है. एंजियोग्राफी में मुझे ये बताया गया कि आपका 90% ब्लॉकेज है और आपका स्टेंट डालना पड़ेगा. पैसा जो भी बताया, पैसे के अलावा हम रेलवे एम्प्लॉई हैं तो गवर्नमेंट डिपार्टमेंट में हमें फ्री ट्रीटमेंट है. लेकिन मैं पहले प्राइवेट में नज़दीक में देखा, क्योंकि मैं मीरा रोड रहता हूँ, हॉस्पिटल हमारी दूर है. लेकिन मैं ये सब बात करने के बाद मेरे एक दोस्त थे जो यहाँ ट्रीटमेंट कर चुके थे, उन्होंने मुझे गाइड किया कि आप आयुर्वेद में चले जाइए और आयुर्वेद में आपका इसका ट्रीटमेंट हो जाएगा. मैं इधर आ कर के और पता किया. पता करने पे माधवबाग में ये पता चला कि भाई हाँ, हम आपका श्योर ट्रीटमेंट कर देंगे और आप टोटल फ्री हो जाएंगे. उस समय हम BP की भी गोलियां खा रहे थे, डायबिटीज़ की भी गोलियां खा रहे थे और हार्ट की भी गोली खा रहे थे. लेकिन आज 4 महीने हो गए, सारी गोलियां हमारी बंद हो गई और अब मैं फ्री हूँ, पूर्णतः स्वस्थ हूँ. इसलिए मैं माधवबाग का धन्यवाद करना चाहता हूँ. माधवबागची तुम्ही एवढी चांगली ट्रीटमेंट देता, तर त्याचे तुम्ही रिझल्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता, कशा पद्धतीने त्या उपचाराचा त्यांना फायदा झालेला आहे? हे रिझल्ट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या मॉडर्न डायग्नोस्टिकचा आपण वापर करत असतो. जसं एखाद्या
व्यक्तीच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस आहेत, तर हे ब्लॉकेजेस नक्की कमी झाले आहेत का हे तपासण्यासाठी सीटी अँजिओग्राफी सारखी एक तपासणी आपण करून घेत असतो. ही सीटी अँजिओग्राफीच्या तपासणीमध्ये आपल्याला कळतं की उपचारापूर्वी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये किती ब्लॉकेजेस होते आणि उपचारानंतर ते ब्लॉकेजेस किती टक्क्यांनी कमी झालेले आहेत. त्याचबरोबर हृदयाचा रक्तपुरवठा किती प्रकारे वाढलेला आहे, किती पटीने वाढलेला आहे हे चेक करण्यासाठी स्ट्रेस टेस्ट असेल, मायोकार्डियल परफ्युजन इमेजिंग असेल, अशा वेगवेगळ्या आधुनिक तपासण्यांच्या कसोटीवरती आपण हे सप्रमाण दाखवून देत असतो की उपचारापूर्वी हृदयाची स्थिती ही होती आणि उपचारानंतर हृदयाच्या स्थितीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेला आहे. आणि अशा प्रकारचे विविध संशोधनाचे प्रबंध नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती ऑलरेडी प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे माधवबाग उपचार आयुर्वेदिक जरी करत असलं तरी हे सप्रमाण दाखवण्यासाठी मॉडर्न डायग्नोस्टिकचा आधार घेतला जातो. आणि या सगळ्या टेस्टवरती, या सगळ्या कसोटीवरती हे जे उपचाराचे रिझल्ट जे आहेत हे आपल्याला खरे उतरताना बरोबर. दिसून येतात. नक्कीच. म्हणजे रुग्णांना ट्रीटमेंट घेण्यापूर्वी जे त्रास जाणवायचे ते ट्रीटमेंट नंतर फक्त 90 दिवसात हळूहळू कमी होताना दिसून येतात. अनेक संशोधन प्रबंधांनी मान्यता दिलेल्या माधवबागच्या कॉपीराईट प्राप्त विना शस्त्रक्रिया आयुर्वेदिक चिकित्सेच्या मदतीने आतापर्यंत हृदयविकार, डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल आणि अतिलठ्ठपणा असलेल्या 10 लाखांहून अधिक रुग्णांना त्यांनी आजारातून मुक्त करून दिलेले आहे. तुम्हालाही जर का तुमच्या या आजारातून आणि त्रासापासून मुक्त व्हायचं असेल तर आजच माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेविषयी जाणून घ्या. त्यासाठी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या आणि जर तुम्ही आत्ताच मिस्ड कॉल देऊन अपॉइंटमेंट घेतली तर 650 रुपयांचं हेल्थ चेकअप आणि डॉक्टरांचा सल्ला तुम्हाला फक्त 350 रुपयांमध्ये मिळतोय. तर आत्ताच मिस कॉल द्या आणि अपॉइंटमेंट बुक करा. तर डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.